माईकच बंद पाडले. फसवणीस. पहिला आणला तो बदलला, दुसरा आणला, दुसरा बदलला, आता उपरा आणला. आमचं ठरलंय 3 महिना आधी ठरलंय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे. शेतकरी मायबाप शेतकऱ्यांनी हिंमत दिली. काका बऱ्याच गावांमधून आता असा प्रतिसाद आला. शेतकरी मायबाप म्हणाले की आम्ही ठरवलंय, आमचं ठरलंय 3 महिना आधी ठरलंय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे. कारण का या 10 वर्षात जर सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर माझ्या शेतकरी मायबापला त्रास झालाय. गावोगावी पाणी नाहीये, उजनीचं नियोजन नाहीये, पिकाला भाव नाहीये, अजून पीक विम्याचं वितरण झालं नाहीये, दुधाला दर नाहीये, कांदा निर्यात बंद. आजच मी बातमी वाचली की गुजरातचा कांदा बाहेरगावी जातोय, पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद आहे. का आमच्या महाराष्ट्रावर अन्याय झाला? पाणी नाहीये आणि वर जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलंय. 10 वर्ष हा त्रास सहन करताय का? एका 15 लाखाच्या अमिषामुळे. अजून वाट बघतोय. आज 10 वर्ष लागली आपल्याला कळायला की ते खोटं होतं. 2-2 खासदार निवडले, कोऱ्या पाट्या, अनुभव नाही, काम नाही, तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण दोघांनी खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. अहो त्यांच्याच पक्षांनी त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा 3-3दा उमेदवार बदलावे लागतात. ही शोकांतिका आहे. पहिला आणला तो बदलला, दुसरा आणला, दुसरा बदलला, आता उपरा आणला. म्हणजे तुमच्या मताची काय किंमत राहिली नाहीये बीजेपीला. अजून किती अपमान सहन करणार तुम्ही? किती अपमान सहन करणार? तुमच्या बरोबर खेळी खेळली जाते. आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका, पंतप्रधानांकडे बघा. पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले? मला या गोष्टीचा खंत वाटतो आणि मी बोलून दाखवते. ह्या लोकांनी नवीन काहीतरी फॅड चालू केलंय. ठीक आहे, आम्ही स्वागत करतो, मंदिर बांधलं, पण रामाच्या नावावर, देवधर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता. तुम्ही देवाचा वापर मतदानासाठी करता. अहो मतदान कामावर झालं पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहील. आणि का हो ह्यांच्या सगळ्यांच्या नारेबाजीत आपल्या विठू माऊलीला विसरू नका. कधीतरी विठू माऊलीचा जय जयकार करा, कधीतरी त्या विठू माऊली बरोबर सेल्फी घ्या. मंदिर बांधलं खरं, पण मग अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचा पुतळा अजून बांधला का नाहीये? विचारा आहे प्रश्न. कशाला आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवता? काय अधिकार आहे तुम्हाला? ही निवडणूक जरी आमची असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे, लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला शब्द देते, मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची परवानगी घेऊन मी हा शब्द देते. आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली तर पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज जाईल.